या 3 गोष्टी महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात। पहिला आहे बाजारामध्ये कमर्शियली अवेलेबल असणारे सॅनिटरी पॅड्स, ज्याच्यामध्ये डायऑक्सिन, थॅलेट्स, आर्टिफिशियल फ्रेग्रन्स सारख्या गोष्टी असतात, ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरती रॅशेस येऊ शकतात, हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, इवन आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो। याचा बेस्ट ऑप्शन म्हणजे ऑर्गॅनिक क्लोथ पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कप किंवा क्लोथ पॅड सुद्धा तुम्ही वापरू शकता। दुसरी गोष्ट आहे नेल पॉलिश, ज्यामध्ये टॉल्यून आणि फॉर्माल्डिहाइड सारखे टॉक्सिक घटक असतात, ज्याच्यामुळे आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्सची समस्या जाणवू शकते, रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती सुद्धा इश्यू होऊ शकतो, इवन आपल्या बाळाला डेव्हलपमेंट इश्यू सुद्धा होऊ शकतात। युरोपमध्ये नेल पॉलिश कम्प्लिटली बॅन्ड आहे, त्यामुळे जर तुम्हाला नेल पॉलिश वापरायचीच असेल तर ती नॉन टॉक्सिक वापरा किंवा नेल पेंट नाही वापरली तरी सुद्धा चालेल। आणि तिसरी गोष्ट आहे प्लास्टिकच्या बॉटल्स, ज्यामध्ये अगेन थॅलेट्स असतात, BPA, मायक्रोप्लास्टिक, जे आपले हार्मोन्स आणि पचन संस्था असंतुलित करतात। इवन काही केसेसमध्ये इनफर्टिलिटी, PCOSचं कारण सुद्धा हे प्लास्टिक बनू शकतं। सो तुम्ही स्विच करू शकता आयदर ग्लासची बॉटल किंवा कॉपरची बॉटल।